मी यापूर्वीही बऱ्याचदा सांगितलं आहे आणि आत्ताही सांगते. खराच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून जी भूमिका मी मांडत आली तीच भूमिका ठामपणाने आजही मांडते. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर ज्या आध्यात्मिक भावनेने खरातकडे जात होते त्याच भावनेने माझं कुटुंब जात होतं. पण या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ राजकीय षडयंत्र रचत माझी आणि माझ्या कुटुंबियांची जी बदनामी केली, ही बदनामी करत असताना कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाही. त्याच्यामुळं हा न्यायालयीन लढा मी लढते आणि कायद्याच्या चौकटीतून मला न्याय मिळेल हा विश्वास आहे. पण ताई, याच्यामध्ये पक्ष कुठे आहे? पक्ष म्हणजे तुम्ही पक्षाचं काम करत होत्या, पक्ष या सगळ्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहे का? पक्षाचे एकही नेता आज तुमच्या सोबत पाहायला मिळाला नाही, भूमिका मांडतानाही पाहायला मिळत नाही. मी 20 तारखेला पक्षाच्या पदाचा आणि 27 तारखेला आयोगाचे असे दोन्ही राजीनामे दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ती माझ्या आणि माझ्या कुटुंबियांवरती केलेल्या आरोपांची. म्हणून महाराष्ट्रातली फार मोठी जनता माझ्या समवेत आहे, हे आपण पाहत आहे. अनेक लोकांनी येऊन प्रत्यक्ष भेटून